सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन झोमृपे वसैला श्री उर्वशीचे किरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी. आपण मागच्या वेळेस प्रलयाचा विचार केला होता, पंचप्रलय पाहिलं होते आणि त्यातला खरा प्रलय कुठला तर समर्थांनी सांगितलं की बाकी सगळे चारी प्रलय व्हायचे असले तर होतात, पण जो करावा लागतो तो जो विवेक प्रलय आहे पाचवा, त्या विवेक प्रलयाचा विचार आपल्याला आजच्या समासात पण करायचा आहे. नाव दिलं आहे वेगळं, भ्रमनिरूपण दिलं आहे. याचा अर्थच असा आहे की आपल्याला विवेक कुठे कुठे करावा लागतो तर जिथे आपण गोंधळतो तिथे, आणि भ्रमाची खूप मोठी यादी या समासात समर्थांनी आपल्याला दिली आहे. म्हणजे जवळजवळ अर्धा समास हा त्याच्यासाठीच आहे. एका अर्थाने आपल्याला असं लक्षात येईल की आपण इतका बारकाईनं विचारच केला, खरंच आपण असा गोंधळ होतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे करू का ते करू, बायकांना तर काय फ्रीज उघडला तर ही नसली भाजी तर काय करू, असली तर नेमकी कुठली करू, काहीही प्रश्न आपल्याला पडतात. आणि आमचे हे असे भ्रमाच्या गोष्टी ज्या असतात तिथे विवेकाने आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. असं आपण व्यवहारात अनेक ठिकाणी पाहतो. इथे त्यांनी आपल्याला आज सांगितलं आहे की या विवेकाचं प्रधान कार्य काय आहे, का विवेक करायचा, तर त्या विवेकाचं प्रधान कार्य आहे आपलं अज्ञान नाहीसं व्हायला हवं. अज्ञान नाहीसं होणं म्हणजे विवेकाने अज्ञान नाहीसं होईल. आता आधी अज्ञान आहे हे आपल्याला पटायला हवं मुळात, तर ते नाहीसा व्हायचा प्रश्न. त्यामुळे अज्ञानाच्या ज्या कल्पना आहेत त्या निदान विपरीत ज्ञानाकडे जात नाहीत ना, चुकीच्या ज्ञानाकडे. अज्ञान एक वेळ परवडलं, आपल्याला पण नेहमी माहितीच आहे की एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे आणि कोणी सांगितली तर आपल्याला ते ज्ञात झाली, अज्ञान परवडलं. पण वेगळं चुकीचंच माहिती आहे आणि तेच कसं माझं बरोबर आहे, याला काय करावं, त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. की माझं जे आहे तेच बरोबर आहे, ते दादांत चुकीचं आहे असं कोणी सांगताय पण आम्हाला ते मान्यच नाही. अशा ज्या गोष्टी आहेत त्याला त्यांनी भ्रम असं म्हटलं आहे की अशा त्या आपल्यावरती सत्ता गाजवतात आणि तेच आपण धरून बसतो की मी म्हणते ना असंच आहे आणि असंच आहे, अगं नाही आहे पण पटतच नाही. अशाला काय करावं, तर तिथे त्यांनी भ्रमाचा विचार आपल्याला केला की असा विवेक प्रलय करायचा म्हणजेच काय करायचं, तर हा भ्रम जो आहे तो भ्रम दूर करायचा. आपण परवा विवेक प्रलय शब्द म्हणताना पाहिलं की विवेकाचा नाही करायचा आहे, विवेकानं सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे इथे पण आपल्या लक्षात येईल की काय करायचं विवेकाने, तर आपलं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करायचा. निदान विपरीत ज्ञानाकडे आपण जात नाही ना तेवढा तरी विचार करायचा. ब्रह्मांडाच्या प्रलयाचं म्हणजे त्यांनी पिंडाचे 2 प्रलय, ब्रह्मांडाचे 2 प्रलय असं मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं. त्यामुळे ते सगळे जे काही व्हायचे असतील तेव्हा होतील, त्याचा काही विचार करायला नको आहे. पण आपण जिवंत असताना म्हणजे मृत्यूनंतर काय होईल त्याचा नाही विचार करायचा. आपण आत्ता आहोत तर आत्ता आपल्याला तो विवेक प्रलय जमला पाहिजे. विवेकानं आपल्याला सगळ्या गोष्टीतलं खरं काय खोटं काय हे समजलं पाहिजे. आणि हा सगळा संतांचा आग्रह आहे की सामान्य भाविकांना, भक्तांना, सामान्य नागरिकांना हा विवेक जमला पाहिजे. भ्रमात लोकांनी राहता कामा नाही. आम्ही भ्रमात आहोत, अगदी शेजारी आमच्याच मोठ्या उपकाराने. आपल्याला पण आठवत असेल आपण बरेच दिवस एस टीच्या तिकिटाला 5 पैसे जास्त आकार देत होतो बंगाल होण्यासाठी, पश्चिम बंगाल होण्यासाठी. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल हे बांगलादेश होण्यासाठी. आणि त्याच बांगलादेशामध्ये आज जी परिस्थिती आहे आणि हिंदूंना कापून काढतायत, तर आम्ही भ्रमात आहोत की आमच्या देशात हे घडणार नाही आहे. हा भ्रम आहे आमचा. केव्हाही ही गोष्ट होईल आणि ह्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागेल. असं खरं म्हणजे आहे. विवेकानं ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि जागं राहिलं पाहिजे. एखादी अशी परिस्थिती आहे म्हणजे काय करायचं हा पुन्हा प्रश्न निर्माण होईल. किंवा आम्ही वाचतो बातम्या पण म्हणजे करू काय असं जर आपल्याला वाटेल तर करू काय, तर करायचं हेच की आपल्या ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत ना. आम्ही कुणाला म्हणजे नागाला दूध पाजतोय असं झालेलं आहे आमचं की आम्ही का मदत केली,
तर झाल्या गोष्टी झाल्या, इथून पुढे तरी आपल्याला सावध राहायला पाहिजे असं तरी म्हणतात. त्यामुळे संतांचा आपल्याला आग्रह आहे की विवेक प्रलय करायचं म्हणजे काय करायचं, तर निदान विपरीत गोष्टींकडे आपला विचार जाणार नाही, चुकीचं आपण काही करणार नाही, एवढा तरी सत्सविवेक बुद्धी वापरून भान ठेवून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील असा संतांचा आग्रह आहे. 7व्या ओवीमध्ये त्यांनी एक व्याख्या दिली. त्या उमजल्यांचे लक्षण काही करून निरूपण भ्रमाहून विलक्षण महापुरुष. याचा अर्थ असा आहे, समर्थ महापुरुष कुणाला म्हणतायत ते तरी दिलं आहे की जो कोणी आपल्या साधनेच्या द्वारा, आपल्या अभ्यासाच्या द्वारा या विवेकानं आपली प्रत्येक कृती करेल तो समर्थ पदवीला पोचेल आणि तो जो आहे त्याला महापुरुष म्हणायचं. खरं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. फसला तर काय उपयोग आहे त्याचा, मग ज्ञानच नाही ना. असं कसं गोंधळून चालेल, भ्रमात राहून चालेल. काय होणार आहे याचा विचार करून आपल्याला जर पाऊल टाकता आलं नाही तर आपलं, म्हणून त्यांनी उमजल्यांचे लक्षण असं म्हणलं. हे उमजलं आहे, हे कळलं आहे. मग कळलं असेल तर त्यावर काहीतरी विचार करूनच करायला हवं. समजून उमजूनच प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. भ्रमाहून विलक्षण महापुरुष असा हा गोंधळ अजिबात त्याचा होणार नाही असा हा महापुरुष असतो, अशी 7व्या ओवीमध्ये त्यांनी व्याख्या दिली. 2 प्रकारच्या गोष्टी असतात. काय घडतं तर नेहमीचा आपल्याला अनुभव आहे, माऊली काय समर्थ काय उदाहरण देतात की जी गोष्ट नाही आहे ती आहे असं वाटणं, हा एक आपल्याला भ्रम असतो. नेहमी उदाहरण देतात की समोर काहीतरी झाडाची फांदी म्हणा, काहीतरी लोंबतं आहे असं लांबवर दिसतं, काळोख आहे आणि आपल्याला तो साप आहे असं वाटतं. जे नाही आहे ती गोष्ट आहे असं वाटणं. आता त्याच्यासाठी आपल्याला लागेल कोणीतरी ज्ञानी माणूस लागेल, कोणीतरी धैर्यशील माणूस लागेल, निर्भय माणूस लागेल, उजेड लागेल, बॅटरी लागेल आणि मग आपण त्याच्या आधाराने जाऊन बघू आणि मग आपल्याला कळलं अरे साप नाही आहे, काठीच तर होते. पण ह्या सगळ्या ज्ञानासाठी ही सगळी योजना आपल्याला करावी लागेल. एक तर आपण निर्भय बनायला लागेल, बघू तरी काय आहे असं जरा जाऊन हातात काठी घेऊन, समजा असलाच साप तर करू आपण काय करायचं ते असं म्हणून निर्भय बनून तरी जायला लागेल. कोणाचा आधार घ्यावा लागेल, एखादा सर्प मित्र असेल त्याला बोलवायला लागेल आणि मग हे सगळं झालं की मग जवळ जाऊन आपल्याला कळेल की अरे वाटलं होतं ते नाहीच आहे, हो साप नाहीच आहे, काहीतरी फांदी लोंबती उगाचच आपल्याला वाटलं. अशी एक गोष्ट नेहमी घडते. हे आपण, हा भ्रम आहे असं वाटणं दुरूनच आपल्याला वाटतं. कारण कधीतरी त्याचा अनुभव कुणाचा तरी असतो की असं असं आहे, साप म्हणजे अशी काहीतरी मोठी वस्तू आहे, लांबलचक वस्तू आहे आणि ती विषारी असते आणि मग ते या सगळ्याचा काहीतरी प्रत्यक्ष अनुभव नसला तरी अप्रत्यक्ष ऐकलेलं असतं आणि म्हणून जी गोष्ट नाही आहे ती आहे असं वाटणं हा एक भ्रम. हा परवडला ही आत्ता म्हटलं तशी योजना करता येते आणि काय खरं आहे ते जाणून घेता येतं. दुसरा एक भ्रम असतो, जे आहे ते नाही आहे असं वाटलं. साप धादांत दिसतोय, नक्कीच साप आहे, छे साप कसा असेल असं म्हणणं आणि साप असूनसुद्धा मोठं मला काही नाही होत, साप बीप काही नाही आहे असं हे विपरीत ज्ञान आहे. आणि हे जे काही आहे हे फार मोठं कठीण आहे. या विपरीत ज्ञानाला समर्थाने भ्रम म्हटलं आहे की तो पहिला भ्रम परवडला की जे नाही आहे वाटतं आहे ना, आपण करूया त्याचं काय असेल ते निरसन करू आणि मग काय खरं आहे काय खोटं आहे ते आपल्याला कळेल. निदान त्याचे धोका नाही आहे हो, पण हे दुसरं जे आहे ना त्याचे धोका आहे. असं मोठं ह्याच्यावर काही नाही, काय होतं आहे मग काय व्हायचं ते होईल. त्यामुळे हे जे विपरीत ज्ञान आहे आणि माणसाचं असं होतं, ह्याला समर्थाने भ्रम म्हणतात. भ्रम या शब्दाचा अर्थ विचारात घेतला तर हिंडणं, भटकणं, वाटोळे फिरणं, गोंधळणं, चुका करणं असे सगळे डिक्शनरी मिनिंग आपल्याला मिळतात. भलत्या मार्गानं जाणं म्हणजे भ्रमात जाणं. आपल्याकडे आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला म्हातारपणी भ्रम होतो तर तो आपल्याला चांगला कळतो की भ्रम होतो म्हणजे काय, आपण कोहळं होतं लक्षातच येत नाही, जेवलो की नाही कळतच नाही. आपणच ठरवायचं असतं की बा वेळ झाली मग द्यायचं, आता बास एवढंच, हे सगळं आपण त्यांना भ्रमच असतो. हे जे की आहे हा विपरीत हा भ्रम होतो आणि त्या भ्रमासंबंधी समर्थ आपल्याला सांगणार आहे. काय होतं तर आपली इंद्रिय, मन, बुद्धी, आपलं सगळं जे काही आपल्या कल्पना, आपले विचार ह्या सगळ्यावर एक प्रकारचं पटल तयार होतं, मोहाचं पटल तयार होतं. आणि ते मोहाचं पटल तयार झालं की मग जे जसं चालायला हवं तसं चालेनायचं होतं त्या मोहात अडकल्यामुळे. आणि त्यामुळे त्याला भ्रम असं म्हणतात. नाना प्रकारचे भ्रम असतात. हे आपल्याला आपलं माहितीचं असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं की हां असं असतं खरं. पण समर्थ आपल्याला जाणीव करून देत आहेत की असं म्हातारपणी कोणाला तरी भ्रम झाला आहे असलं काही म्हणू नका. तुम्हा सगळ्यांना एक पहिला भ्रम आहे, मी देहच आहे. मी म्हणजे हा देह, हा भ्रम आपल्याला आहे.
आता हो, ती गोष्ट खरीच आहे. आणि म्हणून मग मी म्हणजे देह नाही, हेच त्याला उत्तर. त्यामुळे हा पहिला भ्रम आपला आहे, मी म्हणजे देह, ही आपली एक समजूत आहे आणि ती कशी चुकीची आहे की मी म्हणजे हा देह नाही. हा देह काही काळ आपण जसं घर भाड्याने घेतो तसा हा देह मला भगवंतानी दिला आहे, काही काळापुरता दिला आहे. त्याचं भाड्याचं हे संपलं की दुसरं काहीतरी आपल्याला मिळेल, दुसऱ्या घरात जाऊ. पण मी आहेच, हा जो काही विचार सारखा वारंवार सगळ्या सद्ग्रंथातून सांगितला जातो आहे, त्याचा विचार पुन्हा करायला सांगितला आहे की सगळ्यांना हा भ्रम आहे की मी म्हणजे देह. आणि स्वाभाविकच आहे ते, तो माझा आहे म्हणून मी त्याच्यात अडकते. आपण सारखं म्हणतो ना, आल्याच आमचा विषय झाला की अगदी उठल्यावरच लक्षात आलं की इतका पाय दुखतो आहे की नाहीच आता उठता येणार, कारण तो माझा देह आहे. त्यामुळे त्या माझ्या देहाच्या संदर्भातल्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, इंद्रिय आहेत, बुद्धी आहे, मन आहे, ते सगळं मला अडवतं किंवा ढकलतं, काहीतरी घडतं. पण या देहाच्या संदर्भातल्या गोष्टी किती जरी टाळू म्हटलं तरी टाळता येत नाही. म्हणून ते वारंवार हॅमरिंग चाललं आहे की देह म्हणजे मी नाही, देह म्हणजे मी नाही. तर पहिलाच तरी आपल्याला सांगितलं की आपली ही जी समजूत आहे ती पहिली समजूत आहे ती दूर करायला हवी. देह दुःख ते सुख मानित जावे म्हणायला किती सोपं आहे ना, पण देह दुःख ते सुख कसं मानायचं हा मोठा प्रश्न आहे. पण लक्षात असं पण येतं, जरी हे कितीही अवघड असलं तरी जेव्हा आपण या देहाच्या दुःखावरती मात करून हे दुःख सुख मानण्यासाठी दुसऱ्या कुठेतरी आपलं मन वळवतो, त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की अरे मी विसरले, पाय दुखतोय पण मात केली की मला या दोन्ही गोष्टी करायच्याच आहे. आणि मी गीतेला जाऊन बसते, मग 2 तास म्हटली गीता, मग घरी यायला दुखेल पुन्हा, पण 2 तास त्याकडे बसून दुर्लक्ष होऊ शकलं असा अनुभव येतो. म्हणून हे दुःख ते सुख मानित जावे हे कितीही जरी कठीण असलं तरी जर त्याच्यावर ठासून आपण विचार करून त्या देहाच्या दुःखाला बाजूला केलं तर आपणच अनुभव घेतो की अरे हो, त्या दुःखाचा मला थोडाफार विसर पडला होता, असा आपला अनुभव आहे. म्हणून संत सांगतायत ते बरोबर आहे असं लक्षात येईल. आता मग अशी म्हटलं तर जे खरं नाही ते खरं वाटतं किंवा जे चांगलं नाही आहे ते आपल्याला चांगलं वाटतं, सगळं आपल्याला कळतं. जे काही फास्ट फूड आपण म्हणतो आहे ते चांगलं नाही हे आपल्याला कळतं आहे, परंतु जे चांगलं नाही तेच आपल्याला करावं असं वाटतं. कारण काही असेल, 4-8 दिवशी असू दे, जाऊ दे ना, नाही. पण जे चांगलं नाही आहे धादांत आपल्याला माहिती आहे ते आपण करतो, जे योग्य नाही आहे ते आपण समजत असूनसुद्धा ते आपण करतो. त्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की जे करू नये ते आपण करतो, जे सुखाचं नाही आहे ते आपण करतो. हा सगळा जो की आहे ते म्हणजे आपल्याला विवेक प्रलय करता येते असाच त्याचा अर्थ आहे. कठोपनिषदाचा मंत्र बाबा बेलसाऱ्यांनी आपल्या दासबोधामधल्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिला. थोडासा मंत्र म्हणून त्याचा अर्थ सांगणार आहे. ते असं म्हणतात, अविद्यायाम अंतरे वर्तमानः. वर्तमान म्हणजे साधू स्थितीमध्ये प्रपंच ज्याला म्हणतो, त्या प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही घुटमळत राहतो. अविद्यमान आहे, कळतं आहे पण तरी देखील घुटमळतो. म्हणजे खरं तर आता मुलं मोठी झाली आहेत, कॉलेजला गेली आहेत, अगदी नोकरीला लागले आहेत, माहिती आहे की संध्याकाळी आई आपली बाहेर जाते, सगळं त्या टेबलवरती काढून ठेवलेलं आहे. पण नको जरा तिथे चालेल 10 मिनिटं उशीर झाला तरी एकदा तो येऊ दे घरी, कशासाठी. पण आम्हीच अडकतो. घुटमळणं म्हणजे काय, हे घुटमळलं आहे की आता माहिती आहे ना, बरं आपण काही अयोग्य ठिकाणी जात नाही, जिथे कुठे जायचं आहे ते माहिती आहे, सगळी आपली जी काही व्यवस्था आहे ती केलेली आहे, तरीसुद्धा आम्ही त्या प्रपंचात घुटमळतो. म्हणून त्यांनी पहिलंच आहे अविद्यायाम अंतरे वर्तमानः, की आमचं जे प्रपंचात घुटमळलं आहे ना आणि त्याच्यात आमचं बरोबर आहे असं पण आम्हाला वाटतं. त्यांनी शब्द चांगला वापरला आहे, एवढी वापरण्याचं माझी हिंमत नाही आहे. त्यांनी म्हटलं की मी विद्वानच आहे असं मला वाटतं, पण विद्वान जाऊ दे, पण निदान माझी जबाबदारी आहे, मी आई आहे, तर असं कसं करून चालेल, अशा प्रकारचे विचार योग्यच वाटतात ते, की आपण करतो ते योग्यच आहे. म्हणून ते सांगतात स्वयं धीरा हा पंडितम मन्यमानः. आपण स्वतःला विद्वानच समजतो की माझं चाललं आहे ते बरोबरच चाललेलं आहे आणि मग अशा या भलत्याच मार्गाने जातो. खरं म्हणजे त्याची काही आवश्यकता नसते, असं प्रपंच घुटमळण्याची काही आवश्यकता नसते. ॲज अ ड्युटी म्हणून जे की आपण करतो ते करायचंच, ते चुकायचं नाही. मग पुढे त्यामुळे दंद्रम्यमाणाः पर्यानी मूढाः. तर म्हणे मूर्ख मंडळी म्हणजे एखादा आंधळा समजा आहे, पुढल्याच्याने अंधे नाही व नियमाना एखादा. आंधळ्याला जसं आंधळ्याच्या मार्गाने कसं जाता येईल, त्याला दिसतच नाही आहे, त्या कुणातरी डोळ्याच्याच मदतीनं त्याला जायला हवं. तसं म्हणे आपलं होत आहे की आपल्याला कळतं आहे पण तरी आपण चुकीचं वागतो आहे. तर एखाद्या आंधळ्याने जसं आपल्या मार्गाने जावं आणि धडपडावं तसं आपलं होतं की आपल्याला कळतं आहे तरीही आपण तोच मार्ग बरोबर असल्यासारखं जातो आहे.
तर असं नाही चालत. तर संत आपल्याला डोळस म्हणून मार्ग दाखवत आहेत, या मार्गाने जावं. अशा प्रकारचा उपनिषदाचा, कठोपनिषदाचा मंत्र ह्या भ्रमनिरूपणाला समर्थाने आधार म्हणून घेतला, तो आपल्याला ह्याच्यात दिलेला आहे. आता मग ह्याच्यातून मार्ग कसा काढावा, की ठीक आहे भ्रम होतोय खरा, पण त्या भ्रमातून बाहेर कसं पडावं. जे नाना भ्रम आपल्याला दिसतात ते आपण विचाराने विवेकाने कसे नाहीसे करावेत, हे शिकण्यासाठी खरं तर सगळ्यात दासबोध ग्रंथ आहे म्हटलं तर हरकत नाही. सगळीकडे तोच आहे की माझं नेमकं कुठे चुकतं आहे ते समर्थ आपल्याला सांगत आहेत. आणि सगळ्यांना, लहान मोठे, स्त्री पुरुष, 350 वर्षापूर्वीचे आत्ताचे, सगळ्यांसाठी आहे की नेमकं माझं कुठे चुकतं ते आपल्याला ते सांगतात. पण आपल्याला ना कोणी चूक दाखवलेली आवडत नाही. असं कसं आम्ही का म्हणून ऐकायचं. त्यामुळे आम्हाला गोड शब्दात किंवा कधीतरी समर्थांसारखी काठी हातात घेऊन आपल्याला आपली चूक दाखवली जाते. म्हणून ते आपल्याला या समासात सांगणार, थोडा क्रांतिकारकच विचार सांगणार आहेत की आता अशी साम दाम दंड नाही, आता भेदच, आता मग हाणल्याशिवाय होणारच नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की एखाद्या वेळेस असं वाटेल की मधल्या काळात की आत्तासुद्धा एक अंधश्रद्धा निर्मूलनाची ही गोष्ट कशी लोकप्रिय झाली होती की काहीतरी आपल्याला निरुत्तर करायचं आपल्या देवाबद्दल काहीतरी विचारून, आणि आपण निरुत्तर झालं की आमचंच कसं बरोबर आहे ते सांगायचं. कधी आमच्या अज्ञानाचा फायदा, कधी आम्हाला पुरी माहिती नसल्याचा फायदा, असं घेऊन त्यांचाच मुद्दा कसा बरोबर आहे ते आपल्याला सांगतात. या संतांनी मात्र काय केलं की अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवरती आघात केला, घणाघातच घातला. आणि आपल्या प्रत्येक भक्ताला किंवा प्रत्येक माणसाला आपली भूमिका आपलं अज्ञान दूर करण्यासाठी कशी असायला हवी याचा प्रयत्न केला. ज्या काही चुकीच्या समजुती आहेत त्या सगळ्या चुकीच्या समजुतींबद्दल संतांनी त्याला भ्रम म्हटलं. आणि त्या चुकीच्या म्हणजे आता योग्य ठिकाणी योग्य घ्यायला. आज मला सकाळी माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला आहे की माझे मोठे दीर गेले, पुष्कळ 80-82 वय होतं. आत्ता की मी लगेच जात नाही आहे, जाईन 10व्याला, पण मग मी आता येत नाही वर्गाला कारण सुटक आहे ना. आता प्रश्न असा निर्माण झाला की मी लगेच तिला मेसेज टाकला की खरं तर सुटले असा आनंद आहे की आता 80-82 वय आहे, आजारी होते, त्यामुळे मग सुटक कसं आला आहे. त्यामुळे म्हटलं अगं आपण जेवतो खातो की नाही. तू म्हटलं जात नाहीच आहेस ना आत्ता, पण माझ्या घरात येऊन चालेल हो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, खुशाल म्हटलं आहे. तर अशा ह्याला म्हणायला हवं की आता ही उगाच एक अंधश्रद्धा आहे की आपल्या घरातला माणूस गेला आहे मग आपल्याला सुटक आहे, मग आपण कसं दुसऱ्यांच्या घरी जायचं. असं नाही, देवाचं नाव घ्यायला. आपण खातो पितो सगळ्या गोष्टी करणारच आहोत. अहो 10 दिवस लोकांना रजा पण नसते हो, सगळी मंडळी कामावर जातात की शेवटच्या दिवशी 10-11 बघू, स्वाभाविक आहे. एवढी 13 दिवस कोण रजा घरी राहणार. मग हे जर सगळं मी करते त्या 13 दिवसाचा पगार घेत नाही असं होतं का की नको मी सुटकात काम केलं पगार नका देऊ मला, घेईल कोणी असं. मग ते जर सगळं आपल्याला चालतं तर मग देवाचं नाव घ्यायला येणार नाही वगैरे असं कशाला मानायचं. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्याला अंधश्रद्धा म्हणायला हरकत नाही. पण बाकी सगळ्या ज्या आपण चुकीच्या समजुती तशाच पूर्वापार चालत आलेल्या आपण धादांत चूक कळते आहे तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे. खरं शंकराचार्य तर म्हणतात की ईश्वराबद्दलचा भाव किंवा ईश्वराची उपासना, परमात्मा एकच आहे, तर आपण या देवाची उपासना त्या देवाची उपासना या सद्गुरूंकडे जातो आहे, तो ग्रंथ वाचतो आहे, याची पण काय आवश्यकता. तो पण म्हणाले भ्रमच आहे. पण केव्हा भ्रम आहे, परमात्मा कळला की मग हा भ्रम आहे. तो परमात्मा कळेपर्यंत या पायऱ्यांनी जायलाच हवं ना. त्यामुळे शंकराचार्य काय म्हणतात त्या नुसत्या वाक्याकडे नाही जायचं, त्या वाक्यासाठीची आपली तयारी काय आहे ती पण आधी लक्षात घ्यायची. त्यामुळे मी देह आहे हा भ्रम बरोबर आहे, किंवा हे सगळं जग दृश्य जग आहे दिसतंच आहे ना, तोही भ्रमच आहे, हे काही नाहीच आहे. ते अनेकदा आपल्याला दासबोधामध्ये हा विषय समर्थाने दाखवला की काय आहे ते यद दृष्टम तद नष्ट आहे, जे नाशिवंत आहे ते खरं नाही, त्यामुळे दृश्य जगसुद्धा आहे खरं नाही, तो पण एक भ्रम आहे. आणि या सगळ्या गोष्टी विवेकाने विचाराने आपल्याला नाहीशा करता येतात. किंवा जगाची उत्पत्ती स्थिती लय हे सुद्धा काही नाही आहे, खरं नाहीच आहे, काही निर्माण होत नाही आहे, राहत नाही आहे, जात नाही आहे, हे सगळं भ्रमात आहे. आता असं आहे की जे दिसतं आहे आणि ते भ्रमात आहे. आपण मग असे 2 प्रकार पाहिले की जे दिसतं आहे तसं नाही आहे आणि जे नाही आहे तेच आपल्याला दिसतं आहे. त्या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर आपल्याला कळेल की खरंच आहे दृश्य जग नाही आहे असं जरी असलं तर याच जगामध्ये आपल्याला राहायचं आहे. त्यामुळे ती एखादी वस्तू दिसणं, त्या एखाद्या वस्तूचा उपयोग होणं, त्या वस्तूचा अनुभव घेणं, या सगळ्याबद्दलचं ज्ञान आपल्याला असतंच. हा ना सत्सद विवेक बुद्धी म्हणायचं आणि त्याप्रमाणे आपण वागतो. जरी म्हणजे दृश्य जगात अडकायचं नाही यासाठी. एखादी वस्तू खराब झाली, रिक्षेत बसलेल्या माझ्या एका मैत्रिणीला फोनवर करत होते, डावीकडनं मोटरसायकल आला, सिग्नलला रिक्षा उभी होती, तर का आपण काहीतरी काम करत असो, घेतला आणि मोबाईल आणि निघून गेला. काय पोलिसांकडे गेली वगैरे ते का,
पण इतका सुंदर लेख त्याच्यावर लिहिला की दुसऱ्या कुणाला पुन्हा लक्षात घ्यायला हवं की आपण रिक्षेत बसतो, डावीकडेच बसतो बसल्याबरोबर, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काही रिकामा वेळ असतो, मग चला त्या वेळात काय ते जरा बघूया, काही लिखाण पण करूया, म्हणून तिने छानपैकी करत होते. पण त्याच्यावरती लेख लिहून दोन्ही गोष्टी साधल्या. आपलं दुःख नाही करत बसली ही एक गोष्ट, की चूक आपलीच झाली ना, त्यामुळे त्याचं दुःख करण्यात काही अर्थ नाही आहे, पण आता दुसऱ्यांना सावध केलं पाहिजे की बायानो मध्ये बसा, पटकन त्याचा हात आपल्याला ओढता येईल इतकं तरी अंतरमध्ये पाहिजे. अशा पद्धतीचा खूप छान लेख लिहिला आहे. वृंदा टिळकलावरची सगळ्याला माहिती असेल. तर असं करता येतं आपल्याला की ज्या विवेकाने, विचाराने भ्रम होतो, गोंधळ होतो, फसलं होतं, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा तो आपल्याला काढता येतो. अज्ञानामुळे, चुकीच्या वागणुकीमुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. समर्थांचा सगळा ग्रंथ ना आपल्याला दृश्य जग नाही आहे असं जरी म्हटलं तरी व्यवहारज्ञान शिकवणारच आहे असं कळेल. त्यामुळे आपल्या बुद्धीवर, मनावर, विचारांवर जे असं मोहाचं पटल जमलेलं आहे, तो जो भ्रम आहे तो आपल्याला काढून टाकायचा. आपण गोंधळतो कशामुळे, कुठे कुठे ते आपण पाहायचं. चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला करायच्या. एक आपण सांगितलं दृश्य जग खोटं आहे, मी देह आहे, ही गोष्ट खोटी आहे. आता ही गोष्ट खोटी आहे म्हटलं की खूपच अडचणी निर्माण होतील, परंतु तरी देखील देहात अडकायचं नाही यासाठी मी देह आहे हा आपला भ्रम आहे हे वाक्य समजून घ्यायचं. त्या देहाबद्दलची सगळी काळजी घ्यायची. समर्थांनी पण सांगितलं आहे की देह आहे म्हणून हा परमात्म्याचा शोध तरी घेता येणार आहे ना, त्यामुळे देह असलाच पाहिजे, त्याशिवाय होणार तो चांगलाच असला पाहिजे. लुळा पांगळा असला तर त्याच्याकडून काही होणार नाही, त्यामुळे चांगला पण असला पाहिजे. पण जर का मी म्हणजे खरा काय आहे, मी म्हणजे आत्मा आहे असं जर ज्ञान झालं तर मग ही आधीची जी चुकीची कल्पना आहे ती दुरुस्त होते आणि मग देहात अडकणं होत नाही. मी देह आहे ही कल्पना भ्रम आहे ही बाजूला करायला मी कोण आहे अधिक ठरलं पाहिजे. त्यामुळे मी आत्मा आहे अशी ओळख झाली की मग ह्या देहाच्या गोष्टी आपोआप जातील. मग आपल्याला मोठमोठ्या लोकांची उदाहरणं आपण देतो ना, नेहमी रामकृष्णाचं उदाहरण देतो की काहीही पाण्याचा थेंबसुद्धा गिळता येत नव्हता हो, पण काहीच त्याचा त्रास त्यांनी व्यक्त केला आणि त्रास होत नसेल असं नाही म्हणता येत, परंतु ते व्यक्त नाही केले. किती शिष्य म्हणत होते तो एवढ्या मुखाने खातोय की. आता हे केव्हा जमलं, ज्याला आत्मा कळला त्याला जमलं की एवढी सगळी मुखं म्हणजे माझीच मुखं आहेत, ईश्वराचीच आहे आणि त्या सगळ्या मुखांनी खाल्लं जातं आहे, मग याच एका मुखाने नाही खाल्लं गेलं तरी काही नाही फरक पडत. हे कळायला मी आत्मा आहे कळलं म्हणून देहाचं विस्मरण झालं. अशा अर्थाने मी देह आहे हा भ्रम आपल्याला दूर करता येईल. याच्यासाठी आत्मानात्म विवेक असा जो शब्द आहे समर्थांचा तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. अध्यात्म ग्रंथांच्या श्रवण मननाने चिंतनाने हा आत्मानात्म विवेक काय आहे तो आपल्याला समजतो म्हणते मी. अगदी तो लगेच आत्मसात होतो आणि तसं होईल असं नाही. ग्रंथांची 12 वर्ष अभ्यास करावा लागतो तेव्हा काहीतरी थोडंसं आपल्याला त्यातलं कळतं असं होतं. त्यामुळे अज्ञान दूर करून ज्ञानप्राप्ती व्हावी हेच खरं त्यातलं काम आहे. आत्ता म्हटलं तर दृश्य जगाची उत्पत्ती स्थिती लयासंबंधी ते म्हणतात ना, तर ह्यासुद्धा एक अवस्था आहे. निर्माण होणं, स्थिती आणि लय या अवस्था आहेत. जसं आता देहाबद्दल आपण म्हटलं आपलं येणं, असणं आणि जाणं, तसंच ह्या सगळ्या दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टीचं आहे. मग त्याच्यात काहीच बदल होणार नाही आहे. वस्तू निर्माण होत राहणार आहे, काही दिवस काही त्यांचं अस्तित्व इथे असणार आहे, नाहीशा होणार आहेत. या सगळ्या दृश्य जगातल्या सगळ्या वस्तूंच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडतच राहणार आहेत. त्याच्यासाठी काय आपल्याला त्या दृश्य जगातल्या भ्रमामध्ये राहण्याचं काही कारण नाही आहे. किंवा तशी वस्तू ना आता मिळतच नाही, तिचं येणं असं आणि जाणं संपला विषय. पण आपल्याला अगदी ते जुनं जे असतं ते आठवलं की असं हल्ली तसं नाहीच हो, कसं असणार आहे, कारण हे रहाटगाडीवर असं सारखं चालूच असतं, तसं घडणार. त्यामुळे परमात्मा वस्तू मात्र ती एकमेव अशी आहे की ती येते राहते आणि जाते, असं काही तिला नसतं. त्यामुळे तिच्याबद्दलच विचार करावा. काही काळापुरतं निर्माण होणारं, काही काळ राहणारं, काही काळांनी नाहीसं होणारं या गोष्टींचा विचार करू नये. जे कायमस्वरूपी असणारं परमात्म तत्त्व आहे त्याचा विचार करावा असं ते सांगतात. आणि म्हणून त्यांनी अगदी कल्पांतकाळी म्हणजे आपण 4 युगांचे जे हिशोब पाहिले, एवढ्या युगामध्ये राहणाऱ्याला सुद्धा त्यांनी भ्रमच म्हटलेला आहे. कारण त्याचा सुद्धा कल्पांत होणारच आहे ना. कलियुग म्हटलं तरी म्हणजे 4,32,000 वर्ष म्हणजे खरा म्हणजे केवढा मोठा काल, तरीही तो भ्रमच आहे, कारण नाहीसं होणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक ज्ञानी अनुभवी माणसाने, विवेकी माणसाने हा असा आत्मानात्म विवेक करावा असं सांगितलं. आता स्वतःच्या पुरता स्वतःचा भ्रम कदाचित विवेकाने, विचाराने, अभ्यासाने दूर करता येईल. समुदायातील लोकांचा पण
जो काही भ्रम आहे तो आपल्याला दूर कर. समर्थाला तो पण करायचा होता ना. त्यामुळे जे आपल्याला कळलं आहे, आपला भ्रम नुसता दूर होऊन नाही चालणार, तर समुदायाचा पण भ्रम आपल्याला दूर करता येईल का त्याचा पण प्रयत्न करा. आपलं कोणी ऐकत नाही, आपण कोणाला सांगायला जाणार. आपला एक मोठा नेहमीच हे असतं की काही उपयोग नाही, अजिबात कोणी ऐकत नाही, घरातली नाही बाहेरची नाही. आपला तक्रार असते ही की मला कळलेलं समजा असलं. अगं म्हण ग, रोज एकतरी अध्याय गीतेचा म्हण. कोणाची मुलगी ऐकते आहे? कोणाची ऐकत नाही. आणि मग त्याला आपल्याचं उत्तर असतं, जाऊ दे, ज्याचं त्याला कळेल ना तेव्हा ती करेल. आणि मग आपण सोडून देतो. कारण जे काही विवेकाने मला समजलं आहे ते मी दुसऱ्याला नाही, पण त्याचा विवेकानेच त्याला कळणार. माझी बहीण आजारी असतानासुद्धा 18 अध्याय गीता पाठ करून शृंगेरीला जाऊन आली. आणि मग तिच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही सगळेजण दरवर्षी तिच्या श्राद्धाच्या दिवशी सर्व नातेवाईक मंडळी गीता म्हणतो. तिने गीता म्हटली, ती शृंगेरीला जाऊन आली, तिचं स्मरण म्हणून गीता आम्ही पाठ नाही केली. आज 10 वर्ष होतील, पण आम्हाला असं दरवर्षी मी सांगते की अगं आपण गीता पाठ केली ना तर तिला जास्ती आनंद होईल. पण हे आपण दुसऱ्याला नाही हे करू शकत. पटतं पण तरी नाही. हा सुद्धा ना मला जमणार नाही, हा पण भ्रम. करू ग, साठीला करू, हा पण भ्रम. उद्याचं कुठे माहिती आहे आम्हाला, पण असं होतं. त्यामुळे समर्थ म्हणतात ते बरोबर आहे की मला एखादी गोष्ट पटली कळली तरी समुदायाकडून ती करून घेणं हे प्रयत्न केला तरी कठीण आहे. समुदायात म्हणजे कोणी आपलं ऐकत नाही. त्यामुळे या विश्वामध्ये भ्रम झालेली भ्रमिष्ठ असणारी मंडळी खूप आहेत, प्रचंड संख्या आहे. हे अशा प्रकारचा भ्रम असलं, त्यामुळे भगवंताचं खरं रूपच ओळखलं नाही ती सगळी मंडळी भ्रमिष्ठच. आपण सगळी मंडळी एका अर्थाने तशीच आहोत. एखादा माणूस असतो भगवंताला जाणणारा, म्हणजे संत म्हणूया आपण. या संतांनी भगवंताला ओळखलेलं असतं. जसं विवेकानंदांनी रामकृष्णाला विचारलं होतं की तुम्ही कालीमातेला बघितलं का प्रत्यक्ष? आणि त्यांनी म्हटलं हो, तू आणि मी जसं बोलतो आहे ना तसं मी कालीमातेशी बोलतो. असा एखादा असतोच, पण बाकी सगळे भ्रमिष्ठच. कारण आपण नुसतंच ऐकलेलं. आपल्याला हा अनुभव येईल किंवा तो यावा ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न काहीच नाही. त्यामुळे एखादा माणूस भगवंताला जाणणारा असतो, त्या भ्रमापासून तो दूर झालेला असतो, चांगला ज्ञानसंपन्न असतो, पण तो समुदायाला हे करू शकत नाही. म्हणजे कधी कधी असं वाटतं की त्या जाम गावामध्ये एवढासा तो 10-12 वर्षाचा नारायण, त्यांनी जे काही अनुभवलं, त्याच्यामुळे त्यांनी जे म्हटलं चिंता करतो विश्वाची, त्यावेळेला त्याच्या वयाची त्याच्याबरोबरची मुलं नव्हती का गावात? त्यांना कोणाला काही वाटलं? त्याचं कारण हे की तसं ते एखाद्याला बाकी सगळे भ्रमात असतात. आपलं झालं की झालं, काय करायचं आहे, हे तुझं वय नाही, हे तुला आत्ता करायचं नाही आहे, असे सगळे प्रश्न आणि सगळ्याची उत्तरं आपल्याजवळ असतात. तर ज्ञानी माणसाला कसं ओळखायचं? तर ज्ञानी माणसाला भ्रम नसतो, त्यांनी भगवंताला जाणलेलं असतं. आणि मग जमलं तर आपण त्याला जाणावं, त्याचं मार्गदर्शन घ्यावं, एवढं आपल्या हातात आहे. आपल्याला लगेच कळेल अशातला भाग नाही, पण त्यांना जाणावं म्हणजे संतांना जाणावं आणि संतांच्या मार्गदर्शनाने आपल्या मार्ग आक्रमावा असं ते आपल्याला म्हणतात. एकच एक सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. ऐकायचं म्हणजे काय करायचं? त्यांना काय कळलं, ते काय ऐकतायत, ते काय आपल्याला सांगतायत, तर सगळीकडे परमात्मा एकच एक भरलेला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यात काही बदल होत नाही. बरोबर आहे, बदल होत नाही. काळाने नाही होत, वेळेने नाही होत, ज्ञानाने नाही होत, कशातच होत नाही. तो एकच एक परमात्मा सगळ्यांच्या अनुभवाला येऊ शकतो. इतर जे जे काही अनुभव येतात ते सगळे भ्रमरूप असतात, पण परमात्म्याचा जो अनुभव आहे तो खरा अनुभव आहे. सगळ्या आपल्याला दिसणाऱ्या वस्तू ज्या असतात किंवा आपले जे अनुभव असतात, आपल्याला आपण म्हणतो ना की एखादं औषध एखाद्याला लागू पडतो आणि एखाद्याला पडत नाही. मग आपण किती जरी सांगितलं नाही नाही अगं नाही गो मला नाही झालं, प्रत्येकाचं हे वेगळं असतं. त्यामुळे ह्या ज्या आपल्या अनुभव आपल्या ज्या कल्पना असतात ना, तो पण तसं म्हटलं तर मर्यादित स्वरूपामध्ये, बाकी सगळ्यांच्या दृष्टीने विचार केला तर तो पण भ्रम आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं की ही जी सगळी पंचमहाभूत, 3 गुण, मी तू हा देह वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा अगदी भक्त उपासना पद्धती, सगळं छान श्लोक आहे. भ्रमेण अहम, भ्रमेण त्वम, भ्रमेण उपासका जना, सगळे भ्रम. मी असलं तू असलं हा पण भ्रम. इतकंच कशाला, भ्रमेण उपासका उपासक लोक म्हणजे खरं भक्तिमार्गी आहेत ना सगळे, तोही सगळा भ्रमच आहे दाखवायला. भ्रमेण ईश्वर भावत्वम, ईश्वराबद्दलचा आपला असणारा भाव भ्रम. भ्रममूलम इदम जगत,
सगळं जग हे भ्रमाने भरलेलं आहे, अशा पद्धतीचा श्लोकसुद्धा समर्थांनी ह्या आधारासाठी आपल्याला घेतला आहे. आता सगळंच भ्रम आहे म्हटल्यावर असं का म्हटलं असेल? तर खरं आहे, उपासना भ्रम, उपासना करतात माणसं. एक मनाला असं वाटतं की हे केलं की खात्री नसते काही, पण ठीक आहे आपलं नाम करूया, सगळे करतात ना आपण करू, या पलीकडे त्याच्यात काही नसतो असा विचार असणं म्हणजेच भ्रम असणं. म्हणून त्यांनी श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं आहे. 14व्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला होणाऱ्या या भ्रमाचंच वर्णन केलेलं आहे. म्हणजे खरं तर हे 14 ओव्या वाचताना असं आपल्याला कुठेच आधार वाटत नाही. आपण जे काही करतो आहे ते असंच काय, मग कशाला करायचं, असंच आपलं वाटत राहतं आपल्याला. आणि पुढे तर 14व्या ओळीपासून 40व्या ओळीपर्यंत त्यांनी एक भली मोठी यादीच आपल्याला दिली आहे. प्रत्येक ओवी म्हणजे आपल्या भ्रमाच्या यादी दिलेली आहे. ऐकणं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण मान्य नाही करणार ना, सांगितलं त्यांनी म्हणून हां होतो खरं आपल्याला भ्रम. यादी नाही वाचली तर आपण काही समजून घेणार नाही. ते म्हणतात की पहिला भ्रम तरी दिला की आपण एखाद्या नवीन गावी जातो. आता नवीन गावी गेलो, अनोळखी गावी गेलो की पूर्वी कधीतरी जाऊन आलेलो असतो, नाही असं नाही, पण खूप बदल झालेला असतो, त्यामुळे रस्ता विसरतो. पण आपला भ्रम काय असतो, मी जाऊन आलो आहे आणि आत्ता गोंधळ झालेला असतो, काही गल्ली दिसत नाही. हा आपला अनुभव आहे. त्यामुळे आपला भ्रम काय, तर पूर्वी मी जाऊन आली आहे, मला माहिती आहे, मी एकदा गेले होते. मग तिथे 10 जणांना विचारावं लागतं, अगं तू जाऊन आलीस ना, का आपला भ्रम असतो की मला माहिती आहे. ते नवीन गाव, हा आता किती अनुभव रोजचा आपला नेहमीचा घेता येणार आहे. असे व्यावहारिक अनुभव खूप सारे दिलेत. आपल्या वेळेत बसतील तेवढ्या आपण वाचून दमू इतके आहेत. पण वाचायचं एवढ्यासाठी की एक तर तेवढ्या ओव्या त्यांनी लिहिल्या, आणि दुसरं हे आपले अनुभव आहेत. 350 वर्षापूर्वी कसं काय त्याला समजलं कोण जाणे, किंवा दुसरी 350 वर्षात आपण का ह्याच्यातून बाहेर पडलो नाही कोण जाणे. एवढे सांगून झाले तर लिहिला एक एक कधीतरी करायला हवा होता ना, तर त्याच्यात भर घातली जाईल असं काहीतरी आहे. दुसरं काही आपल्याला सांगितलं की रस्त्याचं राहू दे, आपण आपल्या जवळच्या माणसाची पण ओळख विसरतो. हा पण आपल्याला एक भ्रम असतो. विचार करण्यासारखा मुद्दा आहे की आपल्या जवळच्या माणसाबद्दलच्या ज्या आपल्या कल्पना असतात, म्हणजे असं आहे की पूर्वी आपले संबंध चांगले होते आणि आता आपले संबंध चांगले नाहीत. जवळचे माणसं, जवळचे नातेवाईक. आता विचार केला असा तर पूर्वी चांगले होते तेव्हाचे जे काही आपल्या आनंदाचे अनुभव आहेत, पटकन आपल्याला हाक मारली की आपण एकमेकांकडे जात होतो, अचानक काय झालं, मग ते भ्रम होतं की काय, ते खोटं होतं की काय. काहीतरी एखादी घटना घडते आणि मग दुरावा येतो, आता आमचे त्यांचे संबंध नाहीत असं आपण म्हणतो. मग जेव्हा होते तेव्हा भ्रम होता का आत्ता हा भ्रम आहे. समर्थ आपल्याला जागं करतात. आता हे 350 वर्षापूर्वीचं कारण असं तरी आज आपल्याला पावलोपावली कळतं की कुठेतरी त्याच्यातून जर विवेकाने बाहेर पडायचं असेल तर आपण शांतपणानं विचार केला पाहिजे. आणि अशी काहीही घटना घडली असली तरी आधीचे जेव्हाचे संबंध चांगले होते तेव्हाचा जो आपला सुखाचा आनंदाचा अनुभव आहे तोच लक्षात घेऊन आपल्या बाजूनी पुन्हा आपण संबंध सुरळीत केले पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. तर तो भ्रम दूर झाला. नाही तर आपण भ्रमातच आहोत की तेव्हा होतं आता नाही. आणखीन खूप सारे भ्रम दिले. नेहमी दिसणाऱ्या किंवा आता हा आपला नेहमी चालू आहे. काही अगदी हलके फुलके दिले तर की परिचित असलेल्या माणसाचं नाव विसरतो. आत्ताच झालं आमचं. तिला घर सांगत होते ती मला क्षमा पुजारी पटकन नावच आठवेना. म्हणजे परिचित असणारी, व्हॉट्सॲपवर नेहमी असणारी, ट्रिपला आता बरोबर होती, कित्येक वर्षांचा परिचय, पण नाही असं आठवण. तर ते म्हणाले हा सुद्धा आपला भ्रम आहे की आपल्या परिचित माणसाचं नाव. आता हा काही दोष फक्त आपल्या वयाच्या विस्मरणाचा अल्झायमर्स म्हणून नाही आहे, पण असं घडतं की नेहमी परिचित असणाऱ्या माणसाचं नाव पटकन आपल्याला आठवत नाही. भ्रमाने आठवत नाही, गोंधळून जातो आपण की असं काय बरं नाव आठवत नाही असं म्हणतो आपण. जसं असं नशा आणणाऱ्या माणसाचं जसं होतं की त्याच्या सेवनाने त्याचा गोंधळ होतो, तसं सामान्य माणसाचं पण होतं. जे नाही आहे ते आठवतं किंवा जे खरं आहे ते आपल्याला आठवत नाही, अशा भ्रमामध्ये आपण राहतो. आणखी एक मोठा गंमतशीर समर्थाने भ्रम सांगितला. आपल्याला नसलेला रोग झाला आहे असं आपल्याला भ्रम होतो. आता काय करावं, खरं म्हणजे नाही आहे झालेला पण मला झालं आहे असं समजूनच वागायचं, त्याला समर्थाने भ्रम म्हटलं आहे. आणि ह्याची संख्या आता खूपच वाढली आहे. म्हणजे आधीच साखर सोडून द्यायचे, मला नको कशाला उगाच झाला तर, अशा भीतीने आम्ही भ्रमातच राहतो की प्रत्यक्ष काहीही झालेलं नाही आहे पण तरी आम्हाला काहीतरी झालं आहे असंच मला होतं आहे असं वाटणं.
तोही आपला भ्रम आहे. त्या काळामध्ये त्यांनी भूतबाधा होणे वगैरे पण दिलं आहे. आता अलीकडे आपण शहरात राहतो, या गोष्टी की आपल्याला ऐकायला येत नाही, त्यामुळे भूतबाधा होणं हा भ्रम आहे. आणि समर्थांनी स्पष्ट सांगितलं. आणि समर्थांच्या चरित्रात आपल्याला अशा कथा मिळतात की काही नाही तर कोणीतरी ताप उतरेल म्हणून कोंबडं द्यायचं आणि मग ते कोंबडं कापायला गावाबाहेरच्या एखाद्या मंदिरात यायचं. आणि मग समर्थांनाही बातमी कळली की समर्थ जायचे तिथे, आणि त्या माणसाने तो कोंबडा हे करायला उचललं की वरच्यावरती त्याचा कोयता धरायचा आहे. मला पण म्हणजे स्वप्न पडलं होतं, आणि मला पण भगवंतांनी स्वप्नात सांगितलं की असं कोंबडा मारायला त्याला मारा दे. ती हिंमत त्यांच्याजवळ होती, त्यामुळे ते बदल असा करायचे. तर हा भ्रम आहे की ताप उतरायला कोंबडं दिलं पाहिजे, ह्याला काय अर्थ आहे. असे त्या काळामध्ये अशा प्रकारच्या भ्रामक समजुती होत्या. किंवा पूर्वीच्या काही नाटकामध्ये स्त्री पात्र नसायचं, त्यामुळे स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. मग अशा वेळेला ती स्त्रीच आहे असं वाटणं, इतकं बेमालूम काम करायचं की तो पुरुष आहे असं वाटतच नाही, ती स्त्रीच आहे असं वाटणं, हा सुद्धा पण भ्रमच आहे. माहिती असतं आपल्याला की ती कोणी भूमिका केली आहे हे माहिती असतं, तरीही नाही तुम्हाला वाटतंय पण नाही ती स्त्रीच आहे असं वाटणं, हा पण म्हणे भ्रम आहे. जादूचे खेळ करणारे असतात, तो पण आपल्याला भ्रमच आहे. नेहमीच आपण म्हणतो की असा जर जादूच्या खेळामध्ये खेळ करून काही मिळणार असेल त्याला तर कशाला तो दारोदार हिंडून असे खेळ करेल. त्यामुळे जादूचा खेळ हा भ्रम आहे. मनात संशय येणं हा तर आपल्याला जन्मतःच म्हणतात तसा सारखा संशय माणसाच्या मनात असतो. माणूस म्हटलं की संशय, अगदी वेळेवरती सगळं झालं आहे, स्टेशनवरती येईल ना गाडी वेळेवर, मनात सारखे येणार, संशयाशिवाय आपण नाही, सारखे आपल्या संशय येतात. मनात संशय येणे याला आपण समर्थांनी भ्रम म्हटलं आहे. वस्तू कुठे ठेवली आहे ते विसरणं, आता विसरणं बरोबर आहे, पण साधारणतः आपण सांगतो कपाट उघडा, खालून दुसऱ्या खडात, उजव्या हाताला, अगो नाही आहे, नाही कशी संवाद असतो घरात, आणि मग आपण प्रत्यक्ष कळतो नाही आहे. मग काय करावं. हा भ्रम आहे की अगदी ठरला आहे तिथेच असते, पण कधीतरी असं होतं, पण आपण त्या भ्रमातच असतो. समर्थ सांगतायत की जिथे जी वस्तू ठेवलेली आहे तिथे ती नसतं, पण तिथेच आहे असं आपल्याला वाटलं, हा आपला भ्रम आहे. एखादी गोष्ट वेळेवर न आठवणं, आपण सगळं वाचून गेलेलं सगळं आठवतं. बऱ्याचदा असं होतं की आता माझा अनुभव असतो की मला जो विषय बोलायचा आहे तो मी कामं करता करता व्यक्तींची नावं आठवून ठेवते, की नाहीतर मग त्याला काही सांगण्याला आधार राहत नाही, ना सांगायला पाहिजे. आणि मग काही केलं एखादं नाही तर नाहीच आठवत, मग रात्रीचं असं आडवं झालं असं वाटलं नको बघून येते काय येते, आणि मग नाव बघून यायचं. कारण हा भ्रम आहे, आपल्याला आठवत नाही, आपल्याला सारखी नावं असतात आणि मग नेमकं काय आहे ते लक्षात येत नाही. तर एखादी गोष्ट वेळेवर न आठवणं, एखादं नाव वेळेवर न आठवणं हा भ्रम आहे आपला. स्वप्नात दिसलेला नाग, स्वप्नात दिसलेला वाघ याला घाबरणं, जागं झाल्यावर पण घाबरायचं. अगं तो स्वप्नात दिसला होता ना, म्हणजे नाही आहे ना आता, पण तरी भीती वाटणं. मग त्याला ना आपल्या ज्या परंपरा आहेत ना त्या परंपरेने जरा एक गंमतशीर हे केलं आहे. पूर्वी मला आमच्या आई आजीच्या संवादातून तुम्हाला पण कळलं असेल की नाग स्वप्नात आला की मग दुसऱ्या दिवशी आई आमची कोणाला तरी विचारायची, आपल्याकडे कोणी दिवस आहेत का कोणाला मुलगा होणार आहे, हो नक्की मला आज अगदी नाग आला स्वप्नात. आता काय तो नाग आणि म्हणायला गेलं तर का, पण ते जे भय यायला ते भय जावं म्हणून अशा प्रकारच्या काहीतरी युक्त्या क्लुप्त्या आपल्या पूर्वीच्या बायका काढायच्या, आणि मग ती भीती द्यायला वाटत असं झालं की मग असं आहे का, हा मग असेल मग मुलगा मग चांगली गोष्ट आहे. तर असं नाही तर हा भ्रम आहे. स्वप्नामध्ये काहीतरी दिसणं हा भ्रम आहे, त्यांनी काही होणार नाही आहे. अशा खूप प्रथा आपल्याकडे, अंगावर पाल पडली की आपल्याला आंघोळ करायला लावायची आई, पूर्वी असायचं. आता आपण त्याच्यातून लक्षात आलं की अरे ठीक आहे ना, एक स्वच्छता म्हणून किंवा म्हणून आपण हातपाय धुवायला सांगू, पण पूर्वी पाल अंगावर पडली की आंघोळ तर करायची, देवापुढे लगेच निरांजन लावायचं तुपाचं. अशा काही काही त्यांच्या प्रथा होत्या. घरं मातीची होती, आता ती पालच आहे का आणखीन काय आहे, विषारी आहे का, संभ्रम नको, संशय नको, आणि त्या प्रथा पडल्या. तर अशा ज्या गोष्टी आहेत की काय होईल असं वाटणं हा भ्रम आहे. डावाडोळा लावणं, मांजर अडवं जाणं, किती किती भ्रमाच्या गोष्टी किती आहेत. चांगल्या काहीतरी कामाला निघतो आहे आणि मांजर अडवं गेलं, अजून लोक 7 पावलं मागं जातात म्हणे. आता काय करणं, हा भ्रम आहे. तिथे मांजर त्याला वाटलं म्हणून तो गेला, तो नेमका तुझ्यासमोर गेला, त्याला काय करायचं. पण ते मांजर अडवं जाणं हा भ्रम आहे. काम होणार नाही असं आपल्याला लगेच वाटायला लागतं की मी ज्या कामासाठी जाते आज काही ते काम व्हायचं नाही बाबा, असं आपण भ्रम स्वतःचा करून घेतो.
म्हणजे शकून अपशकून असं मानणं. काय होतं, नाही मानलं तरी ती गोष्ट मनात येत राहते. एकीकडे मन असं म्हणतं की याच्यात काही अर्थ नाही आहे, असं उगाच काही विचार करण्यात अर्थ नाही आहे. पण नाही समजा झालं काम आपलं तर मनात येत राहतं. मग 50दा मनात येतं की अरे हो मला वाटलंच होतं ते मांजर आडवं गेलं. एखादा न आवडणारा माणूस भेटणं की लगेच आज काही काम होणार नाही. आता काय करत, तुझं काय काम आहे ते तर माहीत पण नाही आहे, तर तो भेटला पण तुझं काम होणार नाही असं कशाला विचार करायचा. पण इतके भ्रम आपल्याला, आणि सगळे समर्थांनी दिलेत हं. म्हणजे किती बारकाईनं समाजाचा अभ्यास त्यांनी केला असेल की समाजामध्ये किती किती प्रकारची लोक कसे कसे विचार करत असतात आणि त्याच्यातून त्यांनी भ्रमाचं काढलं. काय फार दूर अंतरावर असणारं एखादं झाड, त्या झाडाचा असणारा आकार, त्या आकारावरून काहीतरी मनात येणं, भूतपिशाच वगैरे असं सुद्धा म्हणे होतात. आणि मग आपल्याला महाभारतात तर माहिती आहे की काच आहे, पण काच असून सुद्धा पाणी वाटलं, भ्रम. पाणी होतं आणि काच आहे असा, त्यामुळे पाणी असताना त्यांनी वस्त्रवरती करून चालला असता तर बरोबर आहे, पण पाणी नव्हतंच. तर काचेवरनं जाताना पण दुर्योधनाने अगदी वस्त्र सांभाळली आणि द्रौपदी हसली आणि महाभारत घडलं. तर हे सगळं काय, तर हे भ्रम. मुळात काय, भ्रमामुळे गोष्टी घडल्या. याला जर भ्रम झाला नसला, काच ती काच आहे, पाणी ते पाणी आहे, हे त्याला कळलं असतं तर गडबड झालीच नसती, पुढलं महाभारत घडलंच नसतं. ही गडबड झाली म्हणून द्रौपदी हसली आणि पुढे हे सगळं झालं. म्हणून ते आपल्याला सांगते की हे सगळे भ्रम आहेत. भलतंच ऐकू येणं हा तर काय म्हणजे रोजचाच आपला अनुभव आहे की 2-2दा 3-3दा फोनवरती सांगितलेलं असतं तरीसुद्धा आपल्याला ऐकू भलतंच आलेलं असतं. त्यामुळे तो पण आपला भ्रम आहे. एखादी वस्तू जी आहे त्यापेक्षा ती भलतीच दिसणं असं पण घडतं. एखादं आता आणखीन पुढे गेलं तर या जन्मी आपण एखादं दान समजा केलं तर त्याचा उपयोग पुढल्या जन्मी होतो. किंवा आता श्रावण महिना आलेत तर एखाद्या दिवशी आपण पक्ष करतो, त्या पक्षाला आपली भावना काय असते की आपल्या आधीचे पूर्वज जे आहेत ते सगळे जणू काही येऊन तृप्त झाले एका भावनेवर. समर्थ म्हणाले हा पण भ्रम आहे. असे जर लोकांना रावणाला भोजन घातलं आणि आपले पूर्वज तृप्त झाले, अरे जेव्हा जिवंत होतं तेव्हा तृप्त करायचं होतं ना त्यांना, तर तेव्हा केलं नाही, आता काय उपयोग. त्या श्राद्धाच्या दिवशी पितरं येतात आणि ते पितरं जेवायला घातले की तृप्त होतात असं वाटणं समर्थांच्या मते हा पण भ्रम आहे. आता समर्थांनी जेव्हा या गोष्टी त्या काळामध्ये लोकांपुढे मांडल्या असतील त्या पटणं शक्यच नव्हतं. म्हणून समर्थांनी सुरुवातीलाच मी क्रांतिकारकच विषय सांगणार आहे असं म्हटलं आहे. ते या अर्थाने आजसुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की ना असं काय ते समर्थांना म्हणू दे, पण आमच्याकडे बाई दरवर्षी आम्ही पक्ष करतो आणि घालतो अभिजल असं म्हणणारच आहोत. त्यामुळे 350 वर्षांनंतरसुद्धा यांचे सगळे विचार काही आपल्याला अंमलात आणता येणार नाहीच आहे, स्वाभाविक आहे. पण तेव्हा काय झालं असेल असा विचार काय कसं वाटतो की एवढं क्रांतिकारक विषय होता की असं कसे त्यांनी विषय मांडले, लोकांना कसे पटणार, शक्यच नव्हतं पटणं. किंवा समर्थ म्हणतात की मृत माणूस स्वप्नात येतो आणि काहीतरी सांगतो आणि मग ते आपण खरं वाटतं. पण हा भ्रम आहे असं म्हणवत नाही, अजूनही म्हणवत नाही. गेल्या वर्षी आमच्या घरात असं झालं, गोकुळाष्टमीचा दिवस होता महाडला. आमच्याकडे ते कालाष्टमीचं मोठं मुलांचे दहीहंडीचे कार्यक्रम असतात सौराष्ट्रावर भोवताली, आणि वरती तो दहीहंडी फोडताना जो नारळ वरचा त्या मुलाच्या हातातून सटकला तो माझ्या भाच्याच्या असं पाठी बघून पडला, तर डोक्याला जखम झाली. खरं नारळ कधी डोक्यात कोणाच्या पडत नाही साधारणपणानं, पण थोडीशी जखम झाली, काय 1-2 टाके पडले, बरा झाला. ही गोकुळाष्टमीला गेली. लगेच मंगळवारी आमच्या घरामध्ये मंगळागौर होती, तेव्हा थर्मासमधलं पाणी धक्का लागून सांडलं आणि ते आमचा नातू वर्षाचा थोडासा मांडीवर पाणी सांडलं, भाजला. आता हे सगळं जरी किती अभ्यासलं वाचलं असलं तरी माणूस विचार कसा करतो. माझी आई आमच्या महाडला एक सावतबुवा म्हणून शंकराचं एक स्थान आहे, सावतबुवा त्याचं नाव. आता सावतबुवा नाव का पडलं माहीत नाही, पण आमच्या महाडला प्रथा आहे सगळी मंडळी वर्षातून एकदा त्यांचं महिना तिथे ठरलेली असते, त्या सावतबुवाला नारळ देतात. आता आई जाऊन बरीच वर्ष झाली, माझ्या लगेच मनात आलं, वहिनीला फोन केला, म्हटलं वहिनी सावतबुवाला नारळ घेऊन ये का. एकीकडे हे वाचलेलं आहे हां, म्हणजे मन माझं सांगत होतं की काय हा भ्रम आहे, या लागड्याचा या भाजल्याचा त्या सावतबुवाशी काय संबंध आहे. पण मनात असं वाटलं की नको एवढं कशाला. कालच्या मंगळवारी पण मी फोन केला की गेल्या वर्षी आपण केलं होतं, आता परत झाली आहे वेळ सावतबुवाला नारळ द्यायची. तर ही ना माणसाची आधाराची गोष्ट आहे.
मुद्दा काय, हे जरी कितीही वर्णन क्रांतिकारकरित्या समर्थाने केलं असलं आणि ते बरोबर पण असलं तर त्याच्यात गुंतायचं नाही, किंवा ते नाही केलं तर काहीतरी विपरीत घडेल असा विचार आणायचा नाही, हे बरोबर आहे. पण याच्यामधून एक आधार मिळतो आपल्याला, ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. ते पण आपल्याला समर्थ सांगणार आहे की आधारासाठी म्हणून अशा चांगल्या प्रथांचा वापर करायला हरकत नाही, परंतु भ्रम म्हणून नाही करायचं. म्हणजे हे नाही केलं तर आता काहीतरी भयंकर होईल आमच्या घरात, असा नाही विचार करा, ते विपरीत ज्ञान झालं. म्हणून आपल्याला ते ज्ञान आणि विपरीत ज्ञान यातला फरक सांगतात. परमात्म्याचा आधार वाटतो, भक्ताला भगवंताचा आधार वाटतो की मला जे काही म्हणजे दुःख येणार नाही का, तर येणार आहे, पण त्या दुःखात सुद्धा भगवंत माझ्याबरोबर आहे असा आधार वाटण्याचं काम ह्या गोष्टी करतात. म्हणून आपल्याला ते सांगतात. त्यामुळे असं जरी घडलं तरी देखील या सगळ्या अशा गोष्टींमध्ये आपण राहतोच आणि ते करणं बरोबर आहे. बाकी सगळं पैसा, संपत्ती, घरदार आपण सगळा विचार करतो, हे सगळं मिथ्या आहे, म्हणजे हे सगळं भ्रम आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. आता असं जरी असलं तरीसुद्धा मिळवायचं नाही का, तर हो मिळवायचं. मिळवायचं म्हणजे असं आहे की मी गमतीला म्हणतेच नेहमी, महिनाभर काम केलं आणि 1 तारखेला पगार समजा जमा झाला नाही बँकेमध्ये, चालेल का? काम केलं आहे महिनाभर, त्या कर्म केलं की फळाकडे लक्ष देऊ नका. तत्त्वज्ञान ठीक आहे हो, पण कर्म केलं तर महिन्याचं अहो नोकरी करू काय, आम्ही पेन्शनर आहोत तरी आम्ही 31 तारखेला बघतो, आलं ना मेसेज बँकेचा. आता खरं काम केलं आहे का, तरी देखील त्या फळाकडे आम्ही बघणार. काम केलं आहे आणि फळ मिळालं पाहिजे हे काहीतरी समजू शकतो, काम केलेलं नाही आहे तरी आमचं पेन्शन आलं आहे बघायला पाहिजे, असं आहे. त्यामुळे हे असं, पण त्याच्यात अडकणं, नाही आलं की गायको थोडं आलं नाही, मग आपणच आपल्या मनाला. मार्चमध्ये होतं असं कधीतरी की थोडा 1-2 दिवस उशीर होतो, कधी कधी दिवाळीच्या आधी 28 तारखेलाच येतो, ते नाही आमच्या लक्षात राहत. त्यामुळे अशा गोष्टी आम्ही किती बारकाईनं पाहतो. पण समर्थ सांगतायत अरे हे सगळं भ्रम आहे, पैसा भ्रम घेऊन जाता येणार नाही आहे, घर भ्रम घेऊन जाता येणार नाही आहे, असा सगळा विचार करावा आणि त्याची अभिलाषा धरू नये. मिळणारी गोष्ट मिळणारच आहे, पण त्याची अभिलाषा धरू नये. ज्ञानी असून असं वैभव गोळा करत राहू नये. कळलं आहे ना आपल्याला की ह्या सगळ्यामध्ये हे काही खरं नाही, हा सगळा भ्रम आहे. तर त्याच्यासाठी आपण किती खर्च हे करायचा वेळ आपला, तर खरं काय आहे त्याच्याकडे जावं असं ते आपल्याला सांगतात. ह्या सगळ्या व्यावहारिक गोष्टीतला भ्रम समर्थाने आपल्याला सांगितला. आत्ता जी आपण उदाहरणं पाहिली हे आपल्याला लगेच सगळ्याला पटलं, कारण व्यावहारिकच गोष्टी होत्या. आता त्या पारमार्थिक सत्तेतले भ्रम सांगणार आहे. समर्थ आहेत ते सोडून नाही देणार असं आपल्याला की आपण परमार्थ करतो आहे, आपण काही 4 ग्रंथ वाचतो आहे, तर आपल्याला पारमार्थिक आपला सत्ता जी आहे त्याच्यामध्ये कसं, म्हणजे खरं तर आपण नरदेह मिळवला आहे तर आपण मोक्षाचे, मुक्तीचे अधिकारी आहोत, त्यासाठी आपल्याला नरदेह दिलेला आहे. पण त्या दृष्टीने आपण काही विचार केलाच नाही, त्या दृष्टीने आपलं काही आचरणच नाही. म्हणून समर्थ आपल्याला आता या क्षेत्रातले आपले भ्रम सांगतात. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानामुळे माणूस आचारभ्रष्ट होता, म्हणजे ज्ञानी आहे पण तो अतिशय कर्मठपणानं वागतो. ज्ञान झालं, आत्मज्ञानी आहे, 4 ग्रंथ वाचले, अभ्यास केला आहे पुष्कळ, बरोबर आहे, पण तरी देखील त्याचं जे आचरण आहे ते कर्मठपणाचं आहे, तर ते काही बरोबर नाही. ज्ञानी आहेस तर कर्मठपणानं सोडून दिला पाहिजे, ज्ञानी आहेस तर बेदरकारपणा वागणं सोडून गेलं पाहिजे, ज्ञानी झालास तर नाशिवंत वस्तूंबद्दल अधिकार बाळगता कामा नये. ज्ञानी आहेस तर ठीक आहे त्या गंगेच्या काठी, पण तिथे कुटी उभारली, मग तिथे आता दूध हवं म्हणून गाय घेतली, मग आता गाईला चारा हवा म्हणून चाराचं व्यवस्था केली, झालं ना संसार सुरू. मग तू ज्ञानी आहेस ना, मग या सगळ्या गोष्टी गोळा करू नको असं त्यांचं म्हणणं. परमार्थ जगायचं आहे तर परमार्थामध्ये संसार हा असारा आहे असं सगळं झालं आहे, पण दिसायला असं दिसतं, तर असं करू नको. म्हणून पहिलंच ते आपल्या सगळा 29वी ओळी आहे, त्या 29व्या ओळीमध्ये देह, कर्म, कुळ, ज्ञान, मोक्ष या सगळ्याचा कसा आपल्याला अभिमान असतो ते आपल्याला सांगतात. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान या नाव भ्रम. आणि आता हा जाती मानायच्या नाहीत असं आपण किती जरी ठरवलं असलं तरी या जातींचा एक फार मोठा अभिमान प्रत्येकाला असतो. म्हणून तर ह्या आरक्षणाच्या एवढ्या गोष्टी आपल्याकडे सध्या चाललेल्या आहेत. त्यामुळे हे सगळं जर ज्ञान झालं आहे तर त्या ज्ञानी माणसाने कसं वागलं पाहिजे, आपल्या देहाचा जसा नाही तसा आपल्या कर्माचा, आपल्या जातीचा, आपल्या कुळाचा, आपल्या वंशाचा अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही आहे. खरं तर 18 पगड जातीतले संत मंडळी होती. समर्थांच्याबद्दल सुद्धा नेहमी असं म्हटलं जातं की समर्थ बामणाचा देव,
खरं तसं नाही आहे. समर्थ संप्रदायामध्ये सगळ्या जातीतले लोक होते, अगदी सगळे होते. आणि त्या सगळ्या लोकांकडून समर्थांचं इतके त्यांचं सांप्रदायिक हे होतं की त्यांना त्यांचे गुण किंवा परमात्म्यापर्यंत त्यांची जी झालेली प्रगती आहे ती त्यांना बरोबर माहिती होती. आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध पण आहे. पण या सगळ्याचा अभिमान बाळगून भ्रमात राहणं हे समर्थांना मान्य नाही. समर्थांनी पारमार्थिक सत्तेमध्ये हे सांगितलं की असा कुळाचा ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. पुढे त्यांनी म्हटलं की न्याय कशाला म्हणतात ते न कळणं आणि अन्याय करणं. न्याय कशाला म्हणायचं ते कळतच नाही. कालचा व्हॉट्सॲपवरचा मेसेज तुम्ही वाचला असेल. कुणातरी एका मुलीने तिच्यावर बलात्कार झाला म्हणून त्या बलात्कार करणार याचे पाय कापलेत आणि आणखीन सुद्धा त्याला हे केलं आहे. आणि मग तिला तिने मारल्यामुळे तिला कोर्टात हे केलेलं आहे. आणि कोर्टापुढे तिने सांगितलं त्यावेळेला तुला मारण्याचा तुला अधिकार नाही, तू मारायचं नाही. अरे म्हणजे बलात्कार करण्याचा अधिकार त्याला आहे. म्हणजे न्याय कशाला म्हणायचं आणि अन्याय कशाला म्हणायचं. अशा पद्धतीने विचार केला तर त्यांनी सांगितलं की हे न कळणं म्हणजे आमच्या न्यायालयामध्ये एखादी केस गेली की जे काही घडतं ते तसं सत्संग विवेकाबुद्धीला पटलेलं नाही. तिच्यावर जर अत्याचार होत आहे तर तिने त्याला हे तोंड दिलं, त्याच्याबद्दल तुम्ही तिचा गौरव कौतुक केलं पाहिजे. त्याच्याऐवजी तुला मारायचा अधिकार नाही आहे आणि म्हणून तिच्यावर खटला चालवला, याला काय करायचं. त्यामुळे हाही न्यायालयीन गोष्टी होती किंवा न्यायाने आपल्याला सत्य कळेल हा पण आपला भ्रम आहे असं त्यांनी तेव्हाच सांगून टाकलं आहे. आज आपल्याला अनुभवाला पण येत आहे. घडून गेलेल्या ज्या गोष्टी असतात त्या किंवा काय घडणार आहे त्या याचा आपल्याला अंदाज येत नाही, याचा पण आपल्याला भ्रम असतो. जे पूर्वी घडलं आहे त्याबद्दलही भ्रम असतो किंवा थोडंसं आपल्याला द्रष्टेपण पाहिजे, काय घडणार आहे ते कळलं पाहिजे त्याहीबद्दल आपल्याला भ्रम असतो. दोन्हीबद्दल समर्थ सांगतात की पारमार्थिक हे केलं की हे होईल हा भ्रम आहे, हे नाही केलं तर असं घडेल हाही भ्रम आहे. त्या पारमार्थिक क्षेत्रातसुद्धा खरं आहे ते 13 कोटी जप झाला तर रामाचं दर्शन होईल असं सांगितलं आहे. एका माऊलीने 13 कोटी जप केला आणि गोंदवलेकर महाराजांना सांगितलं की महाराज माझा जप झाला. ते म्हणाले हो अरे वा छान. आणि मग हिशोब सांगितला इतकी वर्ष रोज एवढ्या माळा आणि अशा पद्धतीने 13 कोटी झाला जप. महाराज म्हणाले वा छान. नाही वा छान काय, रामाचं दर्शन कुठं झालं आहे मला असं का म्हणाले. मग त्यांनी उत्तर छान दिलं. ते म्हणाले अकाउंटमध्ये पैसे किती टाकले ते तू मोजलेस 13 कोटी, पण खर्च झाले किती वेळा काढलेस त्याचं काय. या कालावधीमध्ये कितीतरी पैसे तू काढलेस ना, त्याचा हिशोब कुठं आहे. तसं आहे 13 कोटी जप भ्रम आहे हा. तो वापरून झाला आहे, मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा लागला तेव्हा तेव्हा वापरला आहे. पण आम्ही विड्रॉलच्या स्लिपा नाही ठेवत, फक्त टाकला आहे की तिथेच आम्ही बघतो. म्हणून ते म्हणतात हाही आपला भ्रम आहे, पारमार्थिक भ्रम आहे. ही उपासना केली की हे फळ मला मिळालंच पाहिजे. मिळेल ना, योग्य पद्धतीने मिळतंच, परंतु आम्हाला ते मिळालेलं कळत नाही आणि आम्ही असा प्रकारचा हिशोब म्हणतो. अनेकांना गुण येणारं जे औषध असतं ते न घेता नवीन काहीतरी आपण करायला जातो आणि जे अनुभव नसलेलं ते आपण करतो. समर्थ त्याला पण भ्रम म्हणतात की दादांत 50-50 लोक जर आपला अनुभव सांगता आहेत तर त्या अनुभवाला साजेल असंच आपण करावं, वेगळं काही करायला जाऊ नये, कारण आपण ह्या गोंधळात अडकतो. म्हणून बघा आपल्याला लागलं की आपण 5-10 जणांना विचारतो तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला काय वाटतं, करायचं आहे माझं डोळ्याचं ऑपरेशन, कोणाकडे करू. मग 5-10 जण सांगतात की इथे करा, हे चांगलं करतात, काही काळजी करायला नको. असं जर आपण ऐकलं की मग आपण त्याप्रमाणे निर्णय घेतो. तसं ते आपल्याला सांगतात की आपण दुसऱ्याच्या अनुभवाचा उपयोग करावा. पारमार्थिक क्षेत्रातसुद्धा दुसऱ्याच्या अनुभवाचा उपयोग घ्यावा. कुठे गेलं की काय आनंद मिळेल. प्रत्येक व्यक्ती ही एका वेगळ्या स्वभावाची असते. कोणी भक्तिमार्ग असतो, कोणी कर्ममार्गी असतो, कोणी योगमार्गी असतं, ज्ञानमार्गाकडे जायचं असतं. पण त्या व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे ती गोष्ट. एखादा जर कर्ममार्गीच असेल आणि त्याला जर तुम्ही ध्यानधारणेलाच बसवलात तर नाही तिथे रमणार. मग त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी कर्ममार्गालाच गेलं पाहिजे, त्यांनी समाजसेवाच केली पाहिजे, तर त्याला त्याच्यात आनंद मिळेल. ती कर्ममार्गे उपासना होईल त्याची. त्यामुळे तो स्वभाव पाहून त्यांनी केला पाहिजे. आपल्याला काय वाटतं ह्याच्यापेक्षा आपल्याला काय जमणार आहे असं 4 लोकांचा अनुभव घेऊन ते ठरवावं असं ते आपल्याला सांगतात. असं ठरवायला गेलो तर आपला वेळ वाया जातो.
इथे पण करून बघ, तिथे पण करून बघ, तिथे पण करून बघ, कुठेच काही जमत नाही आहे, 10 ठिकाणी खड्डे खणायचे, कुठेच पाणी लागत नाही आहे, असं नाही चालत. एकाच ठिकाणी 10 फूट खणलं तर पाणी लागायची शक्यता आहे. त्यामुळे असं निवडावं आणि त्याप्रमाणे पारमार्थिक उपासना करावी असं समर्थ आपल्याला सांगतात. ज्या ज्ञानाचा अनुभव नाही आहे ते लोकांच्या गळी उतरवणं आपल्याला शक्य नसतं. जो आपणच अनुभव घेतलेला नाही आहे, तू बघ करून मला असं वाटतं आहे, तुझ्या वाटण्याला काय अर्थ आहे, तू केलं आहेस का? त्यामुळे आपण न करता लोकांना करायला सांगणं हे काही खरं नाही. समर्थ म्हणतात हाही भ्रम आहे. कोणी आपल्याला सल्ला मागायला बघ नाही मला माहिती नाही आहे असं म्हणायला काहीच त्याच्यात हरकत नसते. पण आपण काही सांगायला गेलो, आपण अनुभव घेतलेला नसतो आणि त्याला सांगायला जातो, तो आपला भ्रम आहे. ज्या प्रयोगाने काय साध्य होणार आहे याची आपल्याला माहिती नाही आहे तरी तो प्रयोग करून बघणं तोही आपला भ्रम आहे. म्हणजे आता योग शिक्षक आहात तुम्ही बरेच जण, तर योगातलं सगळं ज्ञान आपल्याला आहे तर आपण कुणाला ते सांगणं बरोबर आहे. पण ते नसताना आत्ता कुठे का वर्ग सुरू झाला आहे पण आपण झालो ज्ञानी आणि जर कुणाला काही सांगायला लागलो, प्रयोग स्वतः केलेला नाही आहे आणि त्याला सांगायला कसं होणार, तर चालत नाही. तोही म्हणे भ्रम आहे. खूप सारे भ्रम झाले. त्यावेळेला बाळ जन्माला आलं की 5व्या दिवशी म्हणे सटवाई येते आणि ती बाळाचं भविष्य लिहून जाते म्हणून त्या देवापाशी एक कागद पेन पण ठेवलं जातं बरं का, कारण ती आली तर तिला लिहायला लागेल ना. आता काय करावं, हा सगळा भ्रम आहे. कुठली ती सटवाई येणार आहे आणि ती काय लिहिणार आहे, तुझं काहीतरी करतो तू समर्थ त्याला पण म्हणा भ्रम आहे सगळा. पण प्रथा पडली आहेत आणि त्या प्रथेप्रमाणे मी आजही वागतो की ती सटवाई राहते, आपली जर चुकून येईल ना तेव्हा लिहिलं बाळाचं भविष्य तर आपलं कागदपेल असावं. काय त्या कागदपेलाचा संबंध आहे. पण असं होतं भविष्य सांगणं किंवा बारशाच्या दिवशी त्याचं भविष्य वाचून दाखवणं, या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. समर्थ म्हणतात हे सगळे भ्रम आहेत. दृश्य जगच वळी ब्रह्मरूप आहे, तर या दृश्य जगातल्या ह्या गोष्टी काय वेगळ्या असणार आहे. 36व्या ओळीमध्ये त्यांनी उदाहरणं देऊन परत सांगितलं ब्रह्मरूप विश्व स्वभावे, तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे सर्व ब्रह्मरूप, एक निर्गुण परब्रह्म फक्त सत्य आहे, बाकी जे सगळं जे आहे ते सगळं खोटं आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. आता संतांच्या बाबतीमध्ये चमत्कार सांगतात, त्याचासुद्धा विचार केला तर भ्रमच आहे. एकीकडे म्हणायचं चमत्काराशिवाय नमस्कार नाही, असे चमत्कार करावे लागतात, त्यांना त्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात म्हणून ते सामान्य तुमच्या आमच्या नजरेला चमत्कार वाटतात, पण त्यांनी काही चमत्कार केलेले नसतात. समर्थ एकाच वेळेला 8 घरी म्हणजे जेवायला जायचे. कुणीतरी देवळामध्ये सगळ्या भगिनी भेटल्या, थोड्या आज दुपारी आमच्याकडे प्रसाद नैवेद्याला आले ते ना समर्थ, दुसऱ्या वेळची तुमच्याकडे कुठे माझ्याकडे आले ते, आता याला काय करावं, तर ते जायचं आहे. त्याला तेवढी 7-8 ठिकाणी रूपं घेता यायची आणि त्या पद्धतीने जायचे. मी कधी कधी गमतीला विचार करते की त्यांच्यासारखा पोशाख करून ते महंत पाठवत असतील आणि त्याला लोकांना बरं वाटलं की आपल्याकडे समर्थ आले, असं होत असेल. काय हरकत आहे असं करायला की त्याला शेवटी बरं वाटावं. एकाच ठिकाणी जाणार कुठे 10 ठिकाणी, पण त्याला असं वाटावं की आपल्याकडे प्रसादाला यावं. तर समर्थांचे सगळे शिष्य त्यांच्यासारखेच भगवी कपडे घातलेले, दाढी आणि वाढवलेले, तर वाटत असेल लोकांना. आणि पायीच जाणं येणं असायचं, असं की आपल्याला कळायचं नाही हिच्याकडे कोण आलं बाळाकडे कोण आलं, त्यामुळे असतील असं वाटलं तर त्यात काय चूक आहे. तर गमतीचा भाग जाऊया, पण अशा पद्धतीनं वाटणं समर्थ म्हणतात हा सुद्धा भ्रम आहे. संतांच्या सारखं वागायला जाणं, संतांच्या सारखं राहायचा प्रयत्न करणं, त्यांच्यासारखा आहार ठेवण्याचा प्रयत्न करणं, ते नुसते दुधावर राहतात म्हणून आम्हाला चालणार आहे का? आम्ही जर असं म्हटलं की त्यांना नाही कसं, मग तू कोण राहशील बाबा, ते पण आपला भ्रम आहे. त्यांना चाललं म्हणून मला चालेल असं नाही. ह्या अनेक गोष्टी या सगळ्या भ्रमाच्या आहेत. पुढे 37 ते 40 ओव्यांमध्ये समाधी घेतलेल्या संतांच्या बाबतीमध्ये काही अनुभव असतात आणि ते खरे असतात की तेही भ्रम, असा प्रश्न विचारला. म्हणजे जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आणि नंतर 16व्या शतकामध्ये नाथांना स्वप्नामध्ये लक्षात आलं की त्यांची ती मुळी वाढलेली आहे आणि समाधीच्या ठिकाणी त्यांच्या याला त्रास होतो आहे, म्हणून त्यांनी ती समाधी परत हे करून काढली वगैरे वगैरे. तर असं जे आपण म्हणतो, तर आता ह्या अनुभवाला खोटं म्हणायचं का, याला भ्रम म्हणायचं का, असा श्रोत्यांच्या मनात प्रश्न आला आहे. थोर पुरुषांच्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी होतात तर त्यांना काय म्हणायचं, तर 37 ते 40 या ओव्यांमध्ये त्यांनी सांगितले की येथे आशंका उठली, ज्ञाताची समाधी पुजली, बरोबर आहे, तेथे काही प्रचित आली किंवा नाही, तो अनुभव धरायचा की नाही, असं घडलं आहे तर
तर तैसेची अवतारी संपले, त्यांचे सामर्थ्य उदंड झाले, तरी ते काय गुंतले वासना धरून. लक्षात असं घ्यायचं की ते इतक्या ह्यानी त्यांची कुठलीही वासना उरलेली नाही आहे, परंतु तुम्हा आम्हाला हे देण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला होता असं म्हणाला. त्यामुळे इथे आशंका उद्भवली, समर्थ पाहिजे निरसली. इतुके नाही समाप्त झाली कथाभ्रमाची. पण आत्ता त्यांनी असं म्हटलं की ह्या अशा ज्या संत मंडळींच्या किंवा ज्यांनी समाधी घेतलेली आहे त्या समाधी घेतलेल्या संतांचं सामर्थ्य उदंड असतं आणि त्यांच्याबद्दल ज्या आपल्याला गोष्टी ह्या अगदी म्हणजे मामुलींची आणि एकनाथांचा हा जो प्रसंग आहे तोच डोळ्यापुढे धरायचा. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही समर्थ पाहिजे निरसली. ही जी आमची शंका आहे की यांचं काय, तर ही आमची समर्थाने निरसन केली पाहिजे. इतुके नाही समाप्ती झाली भ्रम, हा भ्रम मी इथे संपवला. पण आता ही तुमची जी शंका आहे ती मी पुढल्या समासामध्ये निरसन करणार आहे की ज्यांनी दादांत समाधी घेतलेली आहे, या समाधी घेतलेल्या संतांचे जे अनुभव आहेत त्यांचं जे सामर्थ्य आहे त्या थोर पुरुषांची वासना राहते का. म्हणजे खरोखर माऊलींनी समाधी घेतली आणि माऊलींनी स्वप्नात येऊन नाथांना दृष्टांत दिला, हे असं घडलं असेल का. आता नाथही नाही आहेत, माऊली नाही आहेत, आपल्याला जे लिखित स्वरूपात प्राप्त आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. पण भ्रमाची एवढी मोठी यादी तुम्ही सांगितली, मग हा पण भ्रम आहे का, असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला. आपल्या मनात काय आधी आलं नाही, पण असं सांगितलं हां बरोबर आहे. आम्हाला पण असं वाटलं की नाथाला कसं कळलं. तेव्हा समर्थ सांगतायत दोनही सामर्थ्यवान मंडळी आहे, तर या सामर्थ्यवान मंडळींनी हे अशा पद्धतीने काय केलं त्याचं निरसन मी करणार आहे. आपण थोडासा आता सारखा समर्थ विवेक करा, विचार करा सांगतात. आपण विचार करा, असं वाटतं की एखादी गोष्ट समाजाला जर सांगायची असेल तर त्या समाजाला 350 वर्षापूर्वीची गोष्ट पटवून द्यायची. मधला 300 वर्षाचा काळ हा सगळा प्रचंड आदिलशाही आणि याचा आहे, आपल्या पारतंत्र्याचा आहे. आणि असं असताना समाजाला एखादी गोष्ट जर पटवून द्यायची असेल तर ती पुराव्यानिशीच दाखवायला हवी. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या संत मांदियाळीला पुन्हा एकदा उजेडात आणायला हवा आहे. याच्यासाठी त्या समाधीचं स्थान त्यांनी पुन्हा हे केलं आणि त्यांनी काढलं. कदाचित दिसल्यानंतरसुद्धा ती बोरीवरती आल्याचं कळलं असेल, असं पण असेल. तो 350 वर्ष काय माऊलींचा देहच्या देह तसंच राहिला असं नाही, तो वारुळच झाला असणार. कदाचित त्या वारुळाची आकृती फक्त तशी असेल आणि तो तिथे झाडाची मुळी वाढली असेल, हे काही अशक्य नाही आहे. परंतु चमत्कार सांगितल्याशिवाय समाजाला पटत नाही असंही असू शकेल. तर नाथांनी असं आपल्या सामर्थ्याने का केलं, किंवा आता पुन्हा एकदा त्या 13व्या दशकामध्ये आपला जो समृद्धीचा भाग होता तो समृद्धीचा भाग पुन्हा समाजाला यायला हवा असेल, देशाला यायला हवा असेल, तर पुन्हा ज्ञानेश्वरांसारखी मांदियाळी आपल्याला हवी, ती ज्ञानेश्वरी लोकांना द्यायला हवी. आणि त्यासाठी सुद्धा हे सगळं केलं असेल. पण समर्थ आपल्याला त्याचं उत्तर देणार आहे, पण ते पुढल्या समासात देणार आहेत. या अशा प्रकारचा विषयाला ठिकठिकाणी आलेला आहे. मी नुसते आकडेवारी सांगणार आहे, तुम्हाला फार हे करत नाही. की मनाच्या श्लोकामध्ये 166वा श्लोक आहे, येईल आपला. बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. भ्रांतीच सगळ्या सांगितल्या आहेत. भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. 144वा श्लोक आहे, भ्रांतीच सांगितली आहे. जेव्हा पूर्वी मी हा समाज घेतला होता तेव्हा मग मी असं करायचे की जोडीला मनाचे श्लोक पण सांगायचे की भ्रांती शब्द समर्थांनी भ्रम शब्द किती ठिकाणी कुठे कुठे वापरला. मनाचे श्लोक जे वापरले ते असे 4 ओळीमध्ये पटकन हा विषय कळला पाहिजे याच्यासाठी वापरलेले होते. त्यामुळे जसं समाज दासबोधात कसं होतं, समासामध्ये 40-42 ओव्यांमध्ये आपल्याला तो विषय मांडायला थोडी जागा असते. मनाच्या श्लोकात चार ओळीत मांडायचं असं. तर तिथे तो त्यांनी बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, की भ्रांतीमध्ये काय होतं, एक तुमचा भ्रम दूर झाला की सगळ्या चिंता मिटतील, म्हणून भ्रम दूर करावा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. भ्रम काय होतं तर काही नाही, कुटुंबामधलं सगळं हे माझं आहे भ्रमच आहेत ना, म्हणून त्यांनी 4 ओळीमध्ये आपल्याला सांगितलं. 138, 144, 166 अशा खूप ठिकाणी भ्रमाचा शब्द आलेला आहे. गीता सागर नावाचा ग्रंथ आहे, तिथे शंकर अभ्यंकरांनी गीतेतल्या कितीतरी श्लोकांमध्ये हा जो संभ्रम आहे ना, संदेह आहे ना, हा सगळीकडे वर्णन केलेला आहे, सगळ्या ग्रंथात केलेला आहे. तो संदेह दूर झाल्याखेरीज आपल्याला काही प्रगती करता येणार नाही. ज्ञानमार्गामध्ये संदेह हा फार मोठा अडथळा आहे. तो संदेह दूर झाला पाहिजे. सारख्या मनात शंका घ्यायच्या नाही, होणारच सगळं चांगलं असं मनाला धरून करायचं की होतं, असा विचार समर्थ आपल्याला सांगतात. पुढल्या वर्षामध्ये आपण या सामर्थ्यशाली संतांच्या ज्या काही दृष्टांत आहेत त्या म्हणजे भ्रम आहेत का, असा जो श्रोत्यांचा प्रश्न आहे त्याचं उत्तर पुढल्या ह्याच्यात पाहणार आहोत.
तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा दुजी कथा नावडो, तुझ्या समयी आमुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.